आज आपण पाहणार आहोत वरणफळं. त्यासाठी लागणारं साहित्य: वरण, घट्ट भिजलेली कणिक, टमाटा, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि त्यासाठी लागणारे मसाले: हळद, तिखट, मीठ, मोहरी, तेल हे आपल्याला लागणार आहे. आणि हे आपण बनवणार आहोत ते आपल्याकडे कुकर घेऊन. त्यामध्ये आपण आता हे सगळ्या फोडणी घालणार आहोत: कांदा, टमाटा, कोथिंबीर, आणि याला चांगलं आपण एक परतवून घेणार आहोत. हे परतवल्याच्या नंतर आपल्याला वरणफळांची तयारी सुरू झालेली आहे. हे चांगला कांदा टमाटा एकजीव झाला की आपल्याला पोळीचा उंडा घेऊन अशी पोळी गोल लाटून घ्यायची आहे. आणि ही लाटलेली पोळी जी असते तिला अशा चाकूनी कापा पाडून घ्यायच्यात. आणि खरं तर हे बनवणं अगदी जे काही नवीन स्वयंपाक शिकणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप सोपं आहे. तुमची पोळी फुगणार, गोल होणार, काही होणार यासाठीचं काहीही टेन्शन नाही. पटकन वरण शिजवलं, फोडणी घातलं, अशा कापा केल्या आणि यामध्ये सोडून दिल्या की एकदम सोपं पोटभरीचं काम आहे हे खरं तर. आणि यामध्ये आपल्याला अजून एक गमतीचा भाग म्हणजे आपण जे वरण घेतलेलं आहे ते वरण हे लगेच घालणार नाही आहेत, कारण आपली वरणफळं उकळत असताना वरण हे बुडाला लागून शिजून बसतं, आटून बसतं. मग असं उशिराला घालायचं पूर्ण वरणफळं घालून झाल्यावर आणि मग त्याला ढवळून घ्यायचं. पहिलेच आपले वरणफळं भरपूर शिजलेले आहेत, आपण शेवटच्या 10व्या मिनिटामध्ये हे वरण टाकून त्याला उकळी काढून घेणार आहोत. मग आपले असे लज्जत चवदार असे वरणफळं तयार होतात. आणि हे वरणफळं मग आपण कांदा, हे लाल तिखट आणि त्यावर साजूकचं तूप सोडून आपण ही अशी वरणफळं चविष्ट खाणार आहेत. नवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.